कसला प्रॉब्लेम? धैर्य घरी आलाय. भाऊजी, खरं सांगायचं तर मगाशी डॉक्टरशी बोलताना इरा आली, त्यामुळं नीट बोलूच शकलो नाही त्यांच्याशी. कारण तिचं म्हणणं होतं की डॉक्टरची काय गरज. काय गरज म्हणजे? बघा ना हो, आम्ही डॉक्टरशी बोलत होतो तर म्हणे कशाला, तिची ती होईल ना बरी. मी सावीने पण ऐकलं, तिला पण वाटेल तसं बोलली. तिला म्हणली तुझी नाटकी आहेत सगळी, धैर्य भाऊजींच्या जवळ जवळ राहायचं असतं तुला, म्हणून ही सगळी नाटकी करतेस म्हणली. अहो हे सगळं ऐकून पोरीला अजून ताप वाढलं, रडली सावी. वहिनी, हे सगळं आधीच सांगायचं ना मला. ठीक आहे, मी स्वतः जाऊन आधी डॉक्टरांना घेऊन येतो, मग बघतो त्या इराकडा. वहिनी, आता पण आपण यांना थोडक्यात वाचलो. असं किती वेळ आपण लपून बसणार? लवकरात लवकर आपल्याला सावीला इथं बोलवायला पाहिजे, नाही तर धैर्यांना सगळं कळल. हो ग, मला पण लय टेन्शन आलंय. हा, मी परागला फोन लावते. फोन का लागत नाहीये याचा? आता काय करायचं? आता फक्त थोडेच दिवस धैर्य. लवकरच आत्याने दिलेल्या विषाचा परिणाम होऊन ती सावी तुमच्या आयुष्यातून कायमची निघून जाईल. आणि मग तुम्ही कायमचे माझे व्हाल. इतकी वर्ष माझ्या उराशी जपलेलं, रंगवलेलं स्वप्न कायमचं पूर्ण होईल. धैर्य, मी कधीच कोणत्या गोष्टीची इतकी वाट बघितली नसेल जितकी वाट मी त्या सावेच्या मरणाची बघते. इरा, काय चाललंय तुझं? काय झालं धैर्य? हा प्रश्न तर मी विचारला पाहिजे तुला. काय गरज होती तुला सावीच्या रूम मध्ये जायची? तिची तब्येत बरी नाहीये हे माहिती असून सुद्धा तू मुद्दाम त्रास देतेस ना तिला. आणि वहिनी ज्यावेळी डॉक्टरला फोन लावत होत्या, तू अडवलंस त्यांना. नाही हो, सावीच्या बाबतीत कुठलाही निर्णय घ्यायचा अधिकार कोणी दिला तुला? काय संबंध आहे तुझा? नाही धैर्य, मी फक्त एक शब्द बोल नकोस. तुला शेवटचं सांगतोय मी, सावीपासनं 4 हात लांब राहायचं. जर तुझ्यामुळे तिला त्रास झाला तर मी ते सहन करणार नाही. आणि सावीला खरंच त्रास होतोय की ती नाटकं करतेय हे ठरवण्याचा अधिकार तुला कोणी दिला? पण धैर्य, मी असं कधी म्हणालेच नाही. हिरा, तू किती खोटारडी आहेस ना हे चांगलंच माहिती आहे मला. त्यामुळं सावीला खोटं ठरवण्याआधी जरा स्वतःकडे बघ. आणि परत जर तिच्यावर असले भलते सलते आरोप केलेस ना तर गाठ माझ्याशी, लक्षात ठेवायचं. पण सावी खरंच नाटक करत असेल तर? ती बरी झालीये, पण तरीही मुद्दाम तुमच्या समोर
वेड्याचं सोंग पांघरून वागत असेल तर तुम्हाला नाही का असं वाटलं धैर्य? धैर्य धैर्य मला खूपदा असं वाटलं की सावी खोटं वागतीये तुमच्याशी, तुमच्या मनात सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करते, तुमच्या भोळेपणाचा फायदा घेते. धैर्य तुम्हीच बघा ना, इतर वेळी सावीला काही आठवत नसतं, पण जर का मी तुमच्या जवळ आले तर मात्र तिला खूप त्रास होतो. धैर्य, जर सावीचं मन खरंच लहान मुलीसारखं भोळ आहे तर मग तिला ही भावना कशी कळते? धैर्य, एक गोष्ट लक्षात ठेव, सावी तुमच्याशी कशीही वागली ना तरी मी आहे. मी तुमच्याशी कधीच खोटं नाही वागणार धैर्य. हिरा, एवढं समजावून सांगितलं तुम्हाला तरी अक्कल येत नाही का? आणि सावी कशी आहे हे तू मला सांगायची गरज नाही, मला चांगलंच माहिती आहे. आणि तू कशी आहेस ते सुद्धा. हा धैर्य फक्त आणि फक्त सावीचा आहे आणि कायम तिचाच राहील. ही गोष्ट डोक्यात फिट्ट करून ठेवायची. धैर्य, एकदा माझं ऐकून घ्या. हेच हेच तर दुःख आहे माझं. पण मी सुद्धा तुम्हाला शेवटचं सांगते, काय वाटेल ते झालं ना तरी मी तुम्हाला मिळवूनच राहणार. सावीन, जरा हळू, जपून जपून जरा. बरं, कुणी बघायच्या आत मला घरात गेलं पाहिजे, मी जाते. दामिनी मॅडमची गाडी.